रक्षाबंधन गिफ्ट भाग 1. सोनाली नावाप्रमाणे स्वभावाला सोन्यासारखी पण खूप हुशार पोर. सोनाली, तिची आई वंदना, बाबा दयानंद आणि लहान भाऊ सोमन असे एक छोटंसं कुटुंब. दोघेही बहीण-भाऊ जिल्हा परिषद शाळेत जायचे. दोघेही शाळेत हुशार होते. असं बघायला गेलं तर त्यांचे कुटुंब हलाखीच्या परिस्थितीमध्ये होते. हातावरचं पोट त्यांची आई वंदना एका छोट्याशा लघुउद्योग केंद्रात, जिथे मेणबत्त्या, अगरबत्त्या आणि अजून काही घरगुती वस्तू बनवल्या जायच्या, तिथे जायची. तर बाबा मजुरी करायचे. कधी रेल्वे स्टेशन, कधी बस स्टँड, तर कधी ट्रान्सपोर्टमध्ये पोती उचलायची कामसुद्धा करायचे. कुठला छंद व्यसन म्हटलं तर ते नव्हतंच. खाऊन पिऊन खूप सुखी असं कुटुंब. कधी कधी आईला यायला उशीर झाला तर छोटीशी सोनाली घरातली सर्व कामे उरकून घ्यायची आणि अभ्यासाला बसायची. बाबा घरी दमून आले की सोनालीने सोमन बाबांच्या पाठीला हातापायाला तेल चोळून द्यायची. हे बघून आई बाबांच्या डोळ्यात पाणी यायचं. तेव्हा लहानगी सोनाली त्यांना समजवायची, मी एकदा नोकरीला लागले ना की बघा बाबा, दोघांचे पण काम बंद करायचे की मी. बघा पाठीला किती फोड आले. इतकं काम करू नका बाबा. आणि हो, रडायचं तर बिलकुल नाही, असं म्हणून दोघेही त्यांच्या गळ्यात पडायचे. दयानंद, पोरांनो, मी रडत नाही रे, पण त्रास होतो मला माझा स्वतःचा. देवाने इतकं छान मुलं आमच्या पदरात टाकली, पण दुखायचं वाटतं. मी तुमच्या इच्छा पूर्ण नाही करू शकत. सोनाली सोमन, बाबा आम्हाला काही नको आहे, खूप खुश आहोत आम्ही. पण विधात्यांच्या मनात मात्र दुसरंच काही चाललेलं होतं. निसर्गाचं कालचक्र, सूर्य, धूप, ऊन, सावली यांचा अविरत चालणारा खेळ. कोण सुटले त्यांच्या तावडीतून? याच वर्षी सोनालीने 10वीची परीक्षा दिली. सोमन 5वीला होता. अचानकपणे वंदनाची तब्येत खालावली. जेवण जाईना, त्यामुळे अशक्तपणा वाढला. तिच्या कामाला जाणं बंद झालं. डॉक्टरांनी अन्ननलिकेचा कॅन्सर सांगितला. घरच्यांचे सर्वतोपरी शर्थीने प्रयत्न चालूच होते. 2 वर्ष कशी तरी निघाली. आता तर डॉक्टरांनी सुद्धा हात जोडले. औषध बंद करून तिला घरी आणलं. तिची शेवटची इच्छा तिने दयानंदजवळ बोलून दाखवली. अहो, मला ना आपल्या सोनालीचं लग्न पाहायचंय. पण दयानंदने स्पष्ट नकार दिला. अगं, किती लहान आहे आपलं लेकरू. आतापासून तिला संसाराच्या रहाटगाडग्यात नाही फसवायचंय. गुदमरून जाईल बिचारी. दयानंदने तिचा हात हातात घेतला. हे बघ वंदना, मला माहिती आहे तुला खूप काळजी वाटते तिची, पण आपली सोनाली खूप हुशार आहे गं. शिकू देऊया तिला. तू काळजी नको करूस, मी आहे ना. विश्वास ठेव माझ्यावर, मी घेईन तिची काळजी. मनावर दगड ठेवून दयानंद म्हणाला, तर खरं. पण वंदनाच्या डोळ्यात पाणी आलं. चुकले मी. माझ्या स्वार्थासाठी मी पोरीचं लग्न करावं म्हणत होते. काळजी घ्या पोरांची, म्हणताच तिने डोळे मिटले. आता घरात फक्त तेच सोनालीने सगळं सांभाळून घेतलं. आता तिला अभ्यासाला हवा तसा वेळ मिळत नव्हता. छोटा सोमन आता 8वीला गेला. तिचं पूर्ण लक्ष आता छोट्या भावाकडे आणि बाबांकडे होतं. सोमनच्या अभ्यासाची पूर्ण जबाबदारी आता तिने स्वीकारली. दयानंद मजुरीवर जायचा, पण आतून खूप खचून गेला होता. त्याला वंदनाची आठवण यायची. समोर तरणीतटी पोर सोनाली दिसायची. आपण वंदनाचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं. लग्न झालं असतं तर पोर घरी सुखी तरी राहिली असती. सोनालीने आता नर्सिंगला ॲडमिशन घेतली. पण बघा ना, दुसरं एक मोठं दुर्दैव तिच्यासमोर दैत्य म्हणून उभंच होतं. मजुरीचे काम करून ओझे वाहून दयानंदच्या मानेला कॅप आली. आता त्यांच्याने काही सुद्धा काम होत नव्हतं. उभं राहिलं की गरगरायचं त्याला. 1-2दा तर तो चक्कर येऊन सुद्धा पडला. सोनालीने आता मात्र बाबांचं काम करणं बंद केलं. तिने हार मानली नाही. तिला बाबांना गमवायचं नव्हतं. ती दयानंदला घेऊन दवाखान्यात गेली. MRI केला. मानेतली गॅप खूप वाढली होती, पण नियमित औषधोपचार, व्यायाम, फिजिओथेरपी यांच्या सहाय्याने तो बरा होऊ शकतो, असं डॉक्टरांनी सांगितलं. सोनाली, बाबा आता काम करणं एकदम बंद. घरी बसायचं आणि आराम करायचा. जणू ती दयानंदची आईच बनली होती. पोरांना आपण सहारा द्यावा, तर पोरच आता आपली मायबाप बनली, असा विचार दयानंदच्या मनात आला. सोनालीने आता नर्सिंग कोर्स करता करता रात्री शिकवणी वर्ग घेणं सुरू केलं. खूप थकून जायची ती. बापाचा जीव कासावीस व्हायचा. पोरीचं वय झाले आता, तिचं लग्न करावं. मी आणि सोमन बघू मग काय करायचं ते, असं ठरवून दयानंदने सोनालीसमोर लग्नाचा विषय काढला. सोनाली, बाबा, जोपर्यंत सोमन आपल्या पायावर उभा होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. हा माझा शेवटचा निर्णय. सोमनने आता 12वीची परीक्षा दिली. उत्तम मार्काने उत्तीर्णही झाला. इकडे त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली आणि इकडे सोनालीला असिस्टंट नर्सची सरकारी दवाखान्यात नोकरी मिळाली. आता ती समर्थपणे सोमनचं शिक्षण पूर्ण करू शकत होती. सोनाली ज्या दवाखान्यात काम करत होती तिथेच डॉक्टर सुमित काम करत होता. सोनालीचं कामाप्रती प्रेम, रुग्णाविषयींची आपुलकी
तिचा प्रेमळ स्वभाव, आदरयुक्त वागणूक बघून सुमित तिच्या प्रेमातच पडला. त्याने तिला सरळ लग्नासाठी विचारलं, पण तिने स्पष्ट नकार दिला. सुखाशी जणू तिने नातंच तोडून दिलं होतं. तिचं खरं सुख म्हणजे बाबा आणि सोमन, या पलीकडे विचारच नाही करायचा, असा निर्धारच तिचा. मग सोमनने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याला चांगल्या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. त्याच्याच सोबत काम करणारी निशा, दिसायला सुंदर, उच्च प्रतिष्ठित, श्रीमंत घराण्यातली मुलगी, दोघेही एकमेकावर प्रेम करायचे. निशा आता आपण लग्न करावं म्हणून मागे लागली, पण सोमन आधी ताईचं लग्न करू, मगच आपण लग्न करू. मी आज ज्या काही आहे ते ताईमुळेच, त्यामुळे थोडं थांबावं लागेल म्हणून निशाला समजावून पाहत होता. तिच्या हट्टापुढे तिच्या घरच्यांनी सोमनला सांगितले, आम्ही तुमचं लग्न लावू देऊ, पण तुला घर जावे म्हणून राहावं लागेल. एकुलती एक मुलगी आणि खूप मोठा व्यवसाय, ही अट जर मान्य असेल तरच तुमचं लग्न होईल, अन्यथा नाही. सोमनने नकार दिला लग्नाला. मला घर जावे म्हणून येणं बिलकुल मान्य नाही. मी माझी ताई आणि बाबांना सोडून नाही राहू शकत. मग निशा सोमनला म्हणाली, तू जर माझ्याशी लग्न करणार नशील तर मी आत्महत्या करेन. सोमनने हे सर्व आपल्या ताईला सांगितलं. काय करू ग ताई मी आता, मला तर असं वाटतंय मीच आत्महत्या करावी. सोनाली, नाही रे सोमन, असं नको म्हणूस बाळा, तूच तर आमचा आधार आहे. आता हे बघ माझं ऐक, तू कर रे निशाशी लग्न. माझी आणि बाबांची काळजी नको करूस. सोमन, अगं पण ताई तू बाबा नाही, ताई नाही, हे शक्य नाही. पण निशाच्या बोलण्याने घाबरलेली सोनाली सोमनला लग्नास तयार करते. सोमन मात्र द्विधा अवस्थेत सापडला. एकीकडे आपले संपूर्ण जीवन घरच्यांसाठी बलिदान केलेली बहीण, तर दुसरीकडे प्रेयसी. सोमन अखेर लग्न करून निशाकडे घर जावे म्हणून गेला आणि सोनाली आपल्या म्हाताऱ्या वडिलांसोबत आपली नोकरी सांभाळून होती. तिच्या एकटीच्या कष्टावर मोडलेला संसार तिने सावरला. भावाला शिकवलं, तिचं कर्तव्य पार पडलं आणि तिच्या नशिबात काय, शेवटी ती एकटीच आपल्या बाबांसोबत संसाराचा रथ ओढते. हा तिचा निर्धारच म्हणावा, कर्तव्य म्हणावं की तिचं नशीब म्हणावं. सोनाली आपली नोकरी सांभाळून बाबांची काळजी घ्यायची. सोमन जरी घर जावई बनून गेला, श्रीमंती नोकर-चाकर जरी त्याच्याशी पायाशी लोळून घेत असेल, तरी त्याचं मन तिथं रमत नव्हतं. त्यालाही श्रीमंत गरीब भेदभाव बिलकुल आवडत नव्हतं. गरिबांची असलेली त्यांची वागणूक त्याला खूप चलत असे. निशाचं वागणं जरी सोमनप्रती एक नवरा म्हणून बरं असलं, तरी तिला तो आपल्या बाबांना, ताईला भेटलेला, त्यांच्याशी बोललेलं तिला बिलकुल खपत नसे. बरेचदा सोमन लपून बाबांना, ताईला भेटायचा. निशाला भांडणासाठी एवढं निमित्त पुरेसं होतं. खूप भांडायची ती. राखी पौर्णिमा जवळ आली, भाऊ बहिणींच्या पवित्र नात्याचा सण. सोमन, निशा, राखीचा सण येतोय ग, आपण ताईला बोलूया का आपल्या घरी. निशा, नको नको, मला नाही आवडत त्यांचं असं इथं येणं. तुला जायचं असेल तर जा, पण तुम्ही गेलात तर परत इथं यायचं नाही. आता तुला एकच पर्याय निवडायचा आहे, तुझी ताई बाबा की मी. निर्णय तुझा, म्हणत निघून गेली. सोमनला खूप वाईट वाटलं. किती बंधनात बांधलो गेलोय आपण. धडधाकट पुत्र असून बाबांना आधार नाही, भाऊ असून बहीण काम करते, अजून ताईंनी लग्न केले नाही. किती त्याग हा ताईचा, आणि मी मस्त ऐशोआरामात लोळतोय. नाही, आता मात्र खूप झालंय, मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. सोमन घरातून निघाला. ते मनावरचं ओझं कमी करण्यासाठीच योग्य तो निर्णय घेऊनच खूप हलकं वाटत होतं त्याला. सोमन रक्षाबंधनसाठी घरी पोचला. या कथेचा उर्वरित भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा व इतरांना शेअर करा. तसेच अशाच कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.